नमस्कार मंडळी, तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण जो पदार्थ करणार आहेत तो म्हणजे मसाले भात। त्यासाठी जे मी साहित्य घेतलंय ते बघूया। 2 कांदे, 1 बटाटा, 1 टोमॅटो, 1 गाजर घेतलंय छोटं, अद्रक लसूण, थोडे फ्लॉवरचे तुकडे, 2 तेजपान, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर हा मी 2 जणांच्या मापात करत आहेत। तर तुम्हाला जास्त जणांचा करायचा असेल तर तुम्ही साहित्य वाढवूही शकतात। मी गॅस चालू केला, कुकर ठेवला, त्यात मी 3 उबळ्या तेल टाकलं। तेल तापल्यानंतर जिरे टाकले, मोहरी टाकले, मग मी तेजपान आणि कढीपत्ता टाकला। ते चांगलं तडतडून दिलं। ते तडतडल्यानंतर मी त्यात कांदा ॲड केला। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून घेतला। कांदा थोडा परतल्यानंतर त्यात मी अद्रक लसूण ठेचून घेतलेली पेस्ट टाकली। तेही आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। ते जेवढं छान परतणार तेवढं छान चवीला लागणार। ते झाल्यानंतर आपण त्यात जे साहित्य कापलेलं होतं ते एक एक करून ॲड करायला सुरुवात करणार। तुम्ही बघू शकता कांदा गुलाबी झालेला आहे। त्यात मी थोडे शेंगदाणे ॲड केले। शेंगदाणेही टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर आपण त्यात आता कापलेलं बटाटे, टोमॅटो, गाजर, फ्लॉवर हे सर्व पदार्थ टाकून घेणार आहोत। बटाटे ते टाकल्यानंतर तेही चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर त्यात मग मी मसाले ॲड करते। ते मसाले म्हणजे मी पहिले हळद टाकली, नंतर धनेपूड टाकले, त्याच्यानंतर गरम मसाला टाकला, त्याच्यात मग मी थोडं लाल तिखट टाकलं आणि नंतर एव्हरेस्ट मटन मसाल्याचा मसाला टाकला। तेही मी चांगलं परतून घेतलं। आपल्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस चालू ठेवायचा आहे। आता मी इकडे तांदूळ घेते। तर मी 1 वाटी तांदूळ आणि अर्ध्या वाटीच्याही खाली तूर डाळ घेतलेली आहे। मी जेवढे त्या वाटीने तांदूळ घेतले त्याच मापात मी वाटीने पाणी टाकलं आहे। मी 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। त्यात मी मीठ टाकलं। उकळी आल्यानंतर मी थोडे जेवढे आपण भिजवलेले तांदूळ टाकले। ते चांगलं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला ते उकळी येईपर्यंत सोडून द्यायचं आहे। कोथिंबीर, त्यात मी थोडी साखरही टाकली आहे। साखर टाकल्यानंतर थोडा तिखटपणाही कमी होतो आणि चवही छान लागते। आता तुम्ही बघू शकता भाताला उकळी आलेली आहे। आता आपण झाकण लावून घेऊया। झाकण लावल्यानंतर मी त्याला 2 शिट्ट्या घेतल्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर शांत होऊन थोडा थंड होऊन द्यायचा आहे। मग आपण उघडून बघू शकतो का कसा दिसत आहे। खूप छान लागतो, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। एकदम मोकळा भात होतो। आता मी हे सर्व करत आहे। चवीलाही खूप छान होतो। तुम्हाला रेसिपीज आवडल्यास अश्विनीच अन्नपूर्णा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा।